न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अथर्व नानोरे खून प्रकरणात मोठी कारवाई। दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात घडलेल्या 14 वर्षीय अथर्व नानोरे हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला होता। कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा ब्रिज परिसरात अथर्वचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक मनोजजी काळबांडे व त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि पुढील तपासासाठी नागपूर मेडिकल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले। तपासात मोठी प्रगती। 5 एप्रिल रोजी 3 आरोपी अटकेत। नागपूर येथील गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने व क्राईम ब्रांचने संयुक्त कारवाई करत दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी या प्रकरणातील 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। जय यादव, केतन शाहू, आयुष शाहू या कारवाईमुळे हत्याकांडाच्या तपासाला मोठा वेग आला असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आरोपी अटकेत आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। कळमेश्वर तहसील ब्युरो चीफ मंगेश गमेची रिपोर्ट।